कपाळी टिळा, कंठी तुळशी माळ, खांद्यावर पताका आणि मुखी हरिनाम असलेले हजारो वारकरी रविवारी सकाळी पासूनच संत नगरी शेगाव शहरात दाखल झाले आहेत। श्रींची पालखी शेगाव येथे दाखल होताच कधी रिमझिम तर कधी रिपरिप पाऊस बरसला आहे। मात्र तरीही कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता 2 लाखांच्या जवळपास भाविकांनी भर पावसात श्रींना माहेरी पोहोचवण्याची ओढ पूर्ण केली आहे। दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते। यंदा ही पालखी 13 जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली होती। यंदा दिंडीचे हे 55वे वर्ष असून जवळपास 700 वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचे प्रस्थान झाले होते। या दिंडीत 700 वारकरी, 250 पताकाधारी, 250 टाळकरी, 200 सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली होती। मागील 2 महिने पायी प्रवास करून पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सहभागी होऊन ही पालखी आज माहेरी परतली आहे। आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी 13 जून रोजी शेगावातून गेलेल्या विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीने रविवारी सकाळी खामगाव येथून शेगावच्या दिशेने प्रस्थान केले। शेगावच्या वेशीवर ही पालखी दाखल होताच भाविकांसोबतच विविध राजकीय पक्षांचे पुढारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आहे। भाविकांनी आपापल्या परीने सेवा देत श्रींच्या पालखीचे स्वागत केले आहे। सनई, चौघडा आणि बँडच्या आवाजात श्रींची पालखी शहराच्या वेशीवरील इंजिनिअरिंग कॉलेज समोर पोहोचली। यावेळी ठिकठिकाणी श्रद्धेचा पाहुणचार स्वीकारत पालखी शहरात पोहोचली आहे। येथे कीर्तन झाले। कीर्तनानंतर वारकऱ्यांनी महाप्रसाद घेत शहराच्या दिशेने प्रस्थान केले। या निमित्ताने सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण पाहावयास मिळाले। साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा। आज आपण पाहतोय की संत गजानन महाराज आषाढीची वारी करून पुन्हा स्वगृही परत येत आहेत आणि हा सोहळा वर्षभर ज्या सोहळ्याची भाविक भक्त वाट पाहतात असा हा सोहळा म्हणजे आपले डोळे दिपून जातील इतका भव्य दिव्य हा सोहळा आहे। नागपंचमीच्या दिवशी पालखी खामगावमध्ये येते आणि मग स्वगृही गजानन महाराज जात असतात आणि त्यांच्या सोबत त्या वारीमध्ये आपणही एक वारीचा भाग झालो पाहिजे, वारकरी झालो पाहिजे या भावनेने जवळजवळ 2-2.5 लाख लोक आज या वारीमध्ये प्रस्थान करतात आणि प्रचंड अशा प्रमाणात नागरिकांची गर्दी आज भर पावसात आपल्याला पाहायला मिळते। मी सर्व नागरिकांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। सर्वांनी आपापल्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी कारण एवढ्या प्रचंड गर्दीत कोणाला काही त्रासही होत असला तर जागोजागी प्रशासनाने व्यवस्था केलेली आहे। त्यांनी प्रशासनाची लगेच भेट घ्यावी आणि या सोहळ्याचा भाग होत असताना जो आनंद प्रत्येकाच्या मनात आहे निश्चित आपल्याला दिसते आणि हा उत्साह कोणीही थांबवू शकत नाही असा प्रचंड जनसागर इथे आहे। मी या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। गणगण गणात बोलते आपण पाहत आहोत भक्तिमय सागर या ठिकाणी, जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। आपल्या विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त भाविक या ठिकाणी भक्तिमय झालेले आहेत आणि या भक्तिमय अशा वातावरणामध्ये नक्कीच कुठेतरी राजकारणातला जो काही थकवा असेल तो या ठिकाणी दूर होतो आणि गजानन महाराजांचे दर्शन घेऊन खरं तर या कष्टकरी शेतकऱ्यांसाठी येणारे हे जे काही त्यांच्यासाठी सीझन आहे नवीन हा एक चांगल्या पद्धतीचा जावो, शेतकऱ्यांना सुख समृद्धी लाभो, चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना मी श्री संत गजानन चरणी या ठिकाणी करते। विधानसभा निवडणुकीसमोर काय साकडे घातले? विधानसभेच्या निवडणुका ह्या नक्कीच येणार आहेत परंतु 5 वर्ष जर का जनतेची सेवा केली तर नक्कीच असं वेळेवरती साकडं घालण्याची आवश्यकता पडत नाही। श्री संत गजानन महाराजांची सेवा आम्ही नेहमीच करत असतो आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद हा नेहमीच आमच्या पाठीशी असतो। नमस्कार। आज संत गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरवरून आषाढीची वारी करून ही शेगावला परतत असते आणि या पालखीसोबत लाखो भाविक भक्त हे शेगावला येतात आणि आम्ही पण दरवर्षी या पालखीमध्ये सोबत येतो, पायी चालत येतो। आमचं हे आता 7वं वर्ष आहे आणि या वारीमध्ये येताना अत्यंत आनंद येतो, पाऊसही येतो परंतु थकवाही जाणवत नाही। 18 किलोमीटरचा प्रवास असतो, अजिबात थकवा जाणवत नाही आणि एकदम भक्तिमय वातावरण या ठिकाणी असतं। काय साकडं घालणार आहात? साकडा काय लोकांना शांती दे, शेतकऱ्यांना सुखी समृद्धी राहू दे, सगळ्यांचं भलं कर हे सगळं घालणार आहे। नमस्कार, मी आत्मजा महिला संघटन नाशिक येथून आलेली आहे। मी आणि आमचा सगळा ग्रुप आम्ही दरवर्षी इथे आवर्जून वारीला येतो। आज महाराज माहेरी परत आलेले आहेत, पंढरपूरचं दर्शन घेऊन ते वारी
आज शेगावला आलेली आहे. आम्हाला अतिशय आनंद होतो. आम्ही दरवर्षी आवर्जून या दिवशी इथे उपस्थित असतो. बहुतेक वेळा आम्ही काहीतरी प्रसाद वाटप करतो. आज आम्ही मोदकांचं वाटप इथे केलेलं आहे. वारीतली शिस्त नेहमी खूप प्रभावित करत असते. अतिशय लाखोंनी भाविक आहेत, पण खूप छान शिस्त आहे. खूप छान दर्शन झालं आज आणि सगळ्या वारीचा आम्हाला काही क्षण का असे ना अनुभव घेता आला आहे. मला खूप आनंद वाटला. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. महाराज सगळं बघायला आहेतच. जय गजानन. के पक्षीराजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है। ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं, इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है। इस तेल से बालों का झड़ना, गंजापन, बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती हैं। इतना ही नहीं, ये तेल बालों को घना करता है, नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है। अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं। इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं।